नेक्स्ट कन्सेप्ट आपला सॅम्पल स्पेस आहे. सॅम्पल स्पेस. ओके, यालाच आपण म्हणत असतो नमुना अवकाश. नमुना अवकाश. आता स्पेस म्हणलं तर अवकाश माहितच आहे तुम्हाला, ठीक आहे. सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश. मराठीमध्ये त्याला नमुना अवकाश म्हणतात. नमुना अवकाश. आता जो काही सॅम्पल स्पेस आहे, तर ज्या काही तुमच्या घटना घडणार आहे तर त्या ठिकाणी मांडणे एक अंदाजपत्रक, आपण त्याला असं म्हणलं तरी चालते. एक जी काही घटना घडणार आहे त्या एका सेटमध्ये लिहून काढणे नमुना अवकाश. तुम्हाला माहित आहे की तिथं काहीतरी रिझल्ट भेटणार आहे तुमचा, सॅम्पल स्पेस. तुम्हाला माहित आहे ऑल दी पॉसिबिलिटीज रॅन्डम स्पेस, रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये जो की तुम्ही आता करणार आहेत, तुम्हाला एक्सपेरिमेंट, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तुम्ही एखादा कॉइन टॉस करता आहात, 2 कॉइन टॉस करता आहात, 3 कॉइन टॉस करता आहात, 4 करतायत, व्हॉटएव्हर काय जे असेल तर त्यातून जे काही आउटपुट येणार आहे, तुम्हाला माहिती काय काय आउटपुट येऊ शकते. पहिल्या याच्यात तुम्हाला हेड येऊ शकते, दुसऱ्या याच्यात टेल येऊ शकते, आहे का नाही. एक जर का घेतला तर 2 घेतला तर काय हेड येऊ शकते, हेड टेल येऊ शकते, टेल हेड येऊ शकते. असं 4 तुम्हाला ते नमुना अवकाश त्या ठिकाणी भेटतो. म्हणजे तुम्हाला माहित आहे की 4 त्याचे रिझल्ट भेटतात. बॉड रॅन्डम एक्सपेरिमेंट केला ना तुम्ही, म्हणजे रॅन्डमली तुम्ही एक्सपेरिमेंट असं हे करत राहिले तर एक वेळ अशी येते की तिथे दोघांचं सारखं येण्याचे चान्सेस असतात. तर हे तुम्हाला माहित आहे. मग तोच नमुना अवकाश, ऑल दी पॉसिबिलिटीज इन रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज सॅम्पल स्पेस. त्यालाच आपण नमुना अवकाश असं म्हणत असतो. ज्या काही सर्व निष्पत्ती असतात यादृच्छिक प्रयोगामध्ये, ज्या काही सर्व निष्पत्ती आपल्याला भेटण्याच्या पॉसिबिलिटीज असतात, शक्यता असतात, त्याला आपण नमुना अवकाश असं म्हणत असतो. ठीक आहे, जाऊया आपण समोर. आता या नमुना अवकाश जो आहे तर सॅम्पल स्पेसला आपण डिनोट करत असतो यस ने. सॅम्पल स्पेस जो आहे तर डिनोट करतो कशाने आपण, एस, कॅपिटल एस किंवा ओमेगा. हा एक ग्रीक लेटर आहे. काय आहे, ग्रीक लेटर आहे ओमेगा. लिहिणार नाही, ठीक आहे. ओमेगा समजलं असेल तुम्हाला. तर यामध्ये ज्या सॅम्पल स्पेस मध्ये ज्या काही नंबर्स राहतील, इव्हेंट्स राहतील, ठीक आहे, तर त्या किती नंबर ऑफ द एलिमेंट्स त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस मध्ये आहे तर ते आपण इंडिकेट करत असतो एनएस ने. कशाने करतो, एनएस ने. नंबर ऑफ द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सॅम्पल स्पेस दॅट इज डिनोटेड बाय एनएस. समजा मी तुम्हाला एक प्रश्न केला की एक कॉइन आहे, तो जर का आपण मी टॉस केला असता तर त्या ठिकाणी त्याचा नमुना अवकाश काय असेल, सॅम्पल स्पेस काय असेल, असं जर प्रश्न केला तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला पाहिजे. काय ते बघा, एक प्रश्न असा आहे की 1 कॉइन इज टॉस. एक कॉइन जर मी टॉस केला असता तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय भेटतं, काय काय भेटत आहे, तर या ठिकाणी एक सॅम्पल स्पेस आपला तयार होतो आहे. येस, तर सॅम्पल स्पेस आपण लिहित असतो कशामध्ये, तर हा महरपी कौल जो काही आहे, कर्ली ब्रॅकेट जो म्हणतो आपण ना, महरपी कौल जो आहे त्यामध्ये लिहित असतो. आता जेव्हा मी काय करतो आहे, कॉइन टॉस करतो आहे, तर त्याचे 2 पॉसिबिलिटीज तुम्हाला पाहायला भेटतात. निश्चित आहे की नाही, एक तर हेड भेटेल, एक तर टेल भेटेल. 50-50 आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे इथं तुम्हाला पहिला जो भेटण्याचे चान्सेस आहेत तो काय आहे, हेड. दुसऱ्या वेळेस फेकला तर म्हणजे ओव्हरऑल काय आहे की हे पडण्याचे चान्सेस आहेत. मग किती एलिमेंट्स आहेत या सेटमध्ये, 2. म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ द एलिमेंट्स प्रेझेंट इन दॅट द सॅम्पल स्पेस दॅट इज डिनोटेड बाय एनएस इज इक्वल टू हाऊ मच, 2. अलग लक्षात. त्याच पद्धतीने समजा आता तुम्ही 2 कॉइन्स आर टॉस, तुम्ही 2 कॉइन टॉस केले असता तर सॅम्पल स्पेस जो आहे, नमुना अवकाश काय तयार होईल, एस इज इक्वल. नेक्स्ट काय आहे, व्हेन वी टॉस 2 कॉइन्स देन सॅम्पल स्पेस फॉर इट, त्याच्यासाठी किती सॅम्पल स्पेस कसा असेल, नमुना अवकाश कसा असेल, तर तुम्हाला माहित आहे 2 कॉइनाचे आपण हे केले, काय पर्यंत तुम्हाला, हेड. सुरुवात हेड करायची, एच पहिले ठेवायचं, हेड. नंतर अलीकडला शब्द जो आहे तो नमुना अवकाश लिहिताना सुद्धा व्यवस्थित लिहायचा आहे. त्या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप सारे असतात तुमचे. हेड घेतलं की नाही, ठीक आहे. नंतर हेडच ठेवायचा पहिले, नंतर दुसऱ्याचा टेल होऊ शकतो, लिहिला. आता बघा, पहिल्याचा हेड ठेवला, दुसऱ्याचा हेड टेल केला. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्याचा
हा पहिल्याचं टेल, हा नंतर हेड, आणि आता शेवटी काय भेटू शकते तुम्हाला? टेल. ठीक आहे. आणि हा झाला तुमचा सेट कम्प्लीट. पहा, हेड घेतलं, दोघांची हेड भेटले, नंतर एक हेड भेटला, एक टेल भेटला, एक टेल भेटला, एक हेड भेटला, नंतर टेल. शेवटी हा अशी येऊ द्यायचं, टेल येऊ द्यायचं, आणि स्टार्टिंगला याचे येऊ द्यायचं. तुम्ही असंही करू शकता, हेड टेल, नंतर हेड टेल हेड, असं करू शकता. पण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, हे जर अशा पद्धतीने लिहिलं की तुम्हाला एक लक्षात येते की बा शेवटी आपल्याला याला सोडायचं नाही, पहिल्याला सोडायचं नाही. हेड नंतर हाच पहिला जसं तसा ठेवला, दुसऱ्याचा टेल केला. हे बा, पहिला हेड, दुसऱ्याचं हेड, पहिला हेड जसं ठेवला, कारण दोन पॉसिबिलिटीज आहेत ना त्याच्या. हा, आणि दुसऱ्याचा हेडच्या ऐवजी काय येणार आता? टेल. आता पहिला जो आहे त्याच्या दोन पॉसिबिलिटीज ज्या होत्या तर त्या संपल्या. मग पहिल्याचं दुसरं काय येणार आहे? टेल. पहिल्याचं काय येईल आता? टेल येईल. पण दुसऱ्याचं काय येऊ शकते? हेड बी येऊ शकते. आता त्याचं बी पॉसिबिलिटी सांगतात ना दोन. पा, ही एक हेड आणि ही हेड राहिली. हे बघा, इथं एक हेड आणि इथं एक हेड. 2 नंबरचा जो आहे त्याच्या दोन्ही पॉसिबिलिटी संपल्या हेडवर राहायच्या. 2 नंबरला आहे संपल्या. आणि या पहिल्याच्या सुद्धा 2 हेड राहण्याच्या संपून गेल्या, इथे सुद्धा आणि इथं सुद्धा संपलं. आता काय राहिलं? आता शेवटचं दोघांचे बी टेल. आता समजलं? म्हणजे म्हणून ते बॅलन्स झालं पाहिजे. नमुना अवकाश सुद्धा बॅलन्स झाला पाहिजे. नाही तर चाललं हेड टेल हेड टेल हेड असं चालूच ठेवा, म्हणजे 10-12 वेळा काढून ठेवायचे असं नाही. ते तुम्हाला समजलं पाहिजे की तो अंक किती वेळेस रिपीट होईल, कारण तुम्ही 2च वेळेस करताय ना टॉस. एक तर हेड टेल हेड टेल हेड असं. ठीक आहे. तर याचा जो नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट द सेट ऑफ सॅम्पल स्पेस इज हाऊ मच? 1 2 3 4. मग असं नाही बोलायचं हे 2 2 4 6 8 असं आहे का? बघा, हे 2 2चे ग्रुप आहेत हे ना, तर देर आर दी 4 एलिमेंट्स इन दॅट. आता तुम्हाला मी विचारला दुसरा प्रश्न आणखी की व्हेन डाय विच वेन वी थ्रो अ डाय म्हणजे तुम्हाला माहित आहे फासा वेगळा असतात. त्या डायवर किती नंबर्स लिहिलेले असतात? 6. तर त्याचा नमुना अवकाश तुम्हाला लिहायचा आहे. व्हेन अ डाय इज थ्रोन, तर सांगा बरं त्याचा नमुना अवकाश म्हणजे डिनोट करतो आपण यसनी. काय भेटणार तुम्हाला? एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या डायचे किती रिझल्ट भेटू शकतात तुम्हाला? 6 भेटू शकतात. हे नमुना अवकाश काढताय तुम्ही की त्याची, मी जर का असा डाय फेकला असता तर या 6 पैकी कोणताही एक अंक येण्याचे चान्सेस आहेत. बरोबर आहे की नाही? तुम्ही सांगू शकता का एकच अंक येणार आहे म्हणून पहिला फेकले नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याचा जो नमुना अवकाश आहे, ज्याचा काही सॅम्पल स्पेस आहे, जे काही पॉसिबिलिटीज आहे, ऑल दी पॉसिबिलिटीज in that the random experiment we can return in the set, that is the sample space. त्याला सॅम्पल स्पेस म्हणत असतो. आणि किती एलिमेंट्स आहेत त्यामध्ये? 1 2 3 4 5 6. या मध्ये फायनाइट आहे का इनफायनाइट आहे? फायनाइट आहे. 6 पर्यंतच आहे, फायनाइट आहे. ठीक आहे. तर त्याला आपण फायनाइटला शांत म्हणत असतो मराठीमध्ये. हा, तर नंबर ऑफ द सॅम्पल्स एलिमेंट्स इन दॅट सॅम्पल स्पेस दॅट इज 6. हाऊ मच? 6. ठीक आहे, समजलं तुम्हाला? समजा आता मी काय केलंय, मी व्हेन वी टॉस 3 कॉइन्स सायमल्टेनियसली. आता 3 कॉइन आपण सायमल्टेनियसली काय करतो आहे? वरी उडवतो आहे. तर त्याचा सॅम्पल स्पेस काय असेल हे समजलं तुम्हाला? तर व्हेन 3 कॉइन्स टॉस आर टॉस तर काय होईल रे? हा, तर त्याचा नमुना अवकाश बनेल एस. बोला. तर when 3 coins are tossed, then we get the sample space is 3 पहिले हेड भेटेल, पहिल्याचा दुसऱ्याचा सुद्धा हेड आणि तिसऱ्याचा सुद्धा हेड. हा, नंतर पहिल्याचा हेड, दुसऱ्याचा हेड आणि तिसऱ्याचा टेल. नंतर पहिल्याचा हेड, दुसऱ्याचा टेल, तिसऱ्याचा हेड. त्यानंतर हा टेल इकडे येऊ, टेल, दुसऱ्याचा हेड, तिसऱ्याचा हेड. ओके. हा, पुढे आता बघा, आता काय करणार? हा,
टेल हेड हेड झालं की नाही आता? हा आता पहिल्याचा टेल हेड टेल, हा पुढे टेल टेल हेड, त्यानंतर टेल टेल टेल. बघा किती झाले तर 1 2 3 4 5 6 7. अजून हेड टेल टेल, हा अजून हेड टेल टेल राहिलाय की नाही? हेड टेल टेल राहिला, हेड टेल टेल. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याच्या जे काही सॅम्पल स्पेस आहे तर किती भेटले? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ द एलिमेंट्स इन द सॅम्पल सेट इज 8. ठीक आहे. हा बोला आता, 2 डाईस थ्रोन केले असतात, फेकले असतात, काय भेटणार आहे आपल्याला? पहा, सॅम्पल सेट इज इन, हा हा बोला. पहिले 1 आणि दुसऱ्याचा सुद्धा 1 भेटेल, बरोबर आहे. हा 1 2. आता बघा फेकत असताना पहिले 1 ला सोडायचंच नाही, ठीक आहे. या 2 नंबरची जी टर्म्स आहे तिलाच बदलत राहायचं, ठीक आहे. बघू, हा फर्स्टला 1 ला जसं असतं 1 3 1 4 1 6. आता 1 6 झालाय, ठीक आहे, कारण 6 पर्यंतच आहे ना, तर डायस वर नंबर लिहिलेले 6 असतात, ठीक आहे. आता हा, आता इथे पहिला बदलायचा, आता 2 करायचा, ठीक आहे. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. ओके. आता हा, आता 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. ओके. तर 4 1 4 2 4 3 4 4 5 4 6. आता 5 5 1 5 2 5 3 5 4 5 6. ओके. and last 1 6 2 6 6. ओके. आणि आता हे संपलं, ठीक आहे. तर हा सेट संपलाय. आता आता हा सगळा सेट संपल्यानंतर आता याला आपण असं ब्रॅकेट केलेलं आहे. आता सेट मध्ये ना हे असं अशा आपण त्याला रिटर्न करायचं, कळलं का? तुम्हाला जो सॅम्पल सेट भेटलेला आहे, हाऊ मेनी सॅम्पल सेट भेटलाय तुम्हाला? बघा मोजा, 6 आहे ना. मग या ठिकाणी n of s नंबर ऑफ एलिमेंट इन दॅट द सॅम्पल स्पेस, दॅट इज द 6. मोजत बसायचं नाही, 1 2 3 4 असं मोजल्यापेक्षा डायरेक्ट 6 6 6 6 36. किती लाईन आहे? टर्म्स आहे 6 आहे आणि उभे 6 6 6 36. ठीक. आता आता हा कशासाठी काढला आपण? याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की 2 डाय फेकले असता, त्यामध्ये अशा कोणत्या टर्म्स आहेत की त्यांची बेरीज 10 येते? अशा हाऊ मेनी नंबर ऑफ द टर्म्स आर सम विच गेट 10, है ना. अशा 2 टर्म्स ज्या आहेत त्या डायच्या, ज्या अप्पर सरफेस आहे त्या डायचा, तर त्याची जर का आपण बेरीज केली असता तर आपल्याला काय भेटते की त्याची बेरीज 10 भेटते. म्हणजे अप्पर सरफेस म्हणजे आपल्या डायची एकाचा डायवर किती असेल? 4 असेल. एका दुसऱ्या डायवर किती पडलेले असतील? 6. 6 4 10. एकावर आहे 5, एकावर किती आहे? हा, तर 5 5 आहे. म्हणजे या सगळ्याची बेरीज किती नंबर ऑफ द डाय चा जो पृष्ठभाग आहे या सगळ्यांची बेरीज केली असता तर आपल्याला काय भेटते? 10. किती आहेत? तर ते आहे 3. किती टर्म्स आहेत? 1 2 3 3 आहे. असं त्या ठिकाणी आन्सर आपल्याला काढायचे असतात. म्हणून ह्या असा पूर्ण सेटअप आपल्याला केलेला असतो. नंबर लिहिले असे कार्ड आहे आणि त्यातलं तुम्हाला एक त्याचा सॅम्पल स्पेस तुम्हाला बनवायचा आहे. तर तुम्हाला सॅम्पल स्पेस जो आहे तर तो बनेलच. तो काय बनेल? यस बरोबर 1 ते 25 पर्यंत. 1 ते 25 पर्यंत तो म्हणतो आहे की कार्ड तुम्हाला प्लग करायचं आहे त्यातून. तर किती आहेत? 1 2 3 4 अप टू किती पर्यंत? 25 पर्यंत. हा, तर मग किती संख्या असतील? ह्या टोटल नंबर ऑफ 25. नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस इज 25. ओके. हा फायनाइट आहे, ठीक आहे. समजलं? नाही. एक नाणे, एक कॉइन आहे आपल्याकडे, तो 2दा टॉस केला असता
आणि 2 कॉइन टॉस केले असता. दोघांचा जो की रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, ज्याचा नमुना अवकाश आहे, दोघांचा कसा येतो, सारखा येतो. बरोबर का? एकच कॉइन आहे आपल्याकडं. एक कॉइनला आपण टॉस केलं, पण तो कितीदा टॉस केला, 2दा. तो घेतला, पडला, डबल उचलला, दोनदा. वेन वी टॉस द कॉइन 2 times, which is a same when 2 coins toss simultaneously. एक कॉइन दोनदा हे करा, टॉस करा, किंवा 2 कॉइन टॉस सगळंच करा, तर दोघांचा नमुना अवकाश काय भेटणार तुम्हाला, सारखाच भेटणार आहे. तसंच 3 कॉइन साठी सुद्धा तसंच होईल. 3 कॉइन ला आपण सायमल्टेनियसली टॉस केला असता आणि एकच कॉइन 3दा टॉस केला असता, तर त्यांचा जो नमुना अवकाश भेटणार आहे आपल्याला, तो सुद्धा काय असतो, सारखाच असतो. तसं ते डायच्या सारखं सुद्धा आहे. डाय सुद्धा आहे. सॅम्पल स्पेस फॉर द रोल डाय ट्वाइस अँड रोल टू डाय अँड द रोल सायमल्टेनियसली. डाय जी आहे, तर एक डाय आपण घेतली असता. ठीक आहे, एक डायला आपण काय करतो आहे, रोल केला असता 2 वेळेस. एकदा रोल केलं आणि दुसऱ्यांदा रोल केलं. त्या दोनदा रोल केल्याच्या नंतर जो नमुना अवकाश भेटणार आहे, तर तो तुम्हाला तेवढाच भेटेल. किंवा 2 डाय घेतल्या आणि त्या सायमल्टेनियसली फेकल्या असतात, तरी तुम्हाला नमुना अवकाश हाच भेटणार. ठीक आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट एन एस. तुम्हाला काय करायचं आहे, फॉर द ईच फॉलोइंग एक्सपेरिमेंट, कोणता तुम्ही एक्सपेरिमेंट करू राहिले, आता काहीतरी एक्सपेरिमेंट करू राहिले म्हणजे एक कॉइन टॉस करणे, जो काही डाय आहे ती फेकणे, हे एक्सपेरिमेंटच आहे. तर ते एक्सपेरिमेंट करत असताना त्याचा नमुना अवकाश काय तयार होईल, एस काय तयार होतो, तो लिहायचा आहे. अँड नंबर ऑफ द सॅम्पल्स पॉइंट जे एन एस आहे, ते सुद्धा तुम्हाला लिहायचे. मग तुम्हाला त्यातमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. तसे 2 प्रश्न आहेत. आपण पहिला हा घेऊ, नंतर दुसरा, नंतर. ठीक आहे. 1 कॉइन अँड 1 डाय थ्रोन सायमल्टेनियसली. एक कॉइन घेतला, तो टॉस केला असता, आणि एक डाय 3 काय केली असता, फेकली असता. किंवा एक नाणे फेकले, एक नाणे एक फासा जो आहे तो फेकला असता, तर त्या ठिकाणी मिळणारा नमुना अवकाश आणि त्याचा नंबर ऑफ पॉइंट्स जे आहे, सॅम्पल पॉइंट जे आहे, तर ते काय काय असतील, तर ते तुम्हाला द्यायचे. बस तेवढाच प्रश्न आहे. 2 मार्कासाठी प्रश्न असतो. तर लिहिणार आपण असं. आता पहिले तर एक एक गोष्ट लिहून घेऊ आपण. पहिले कॉइनच्या बाबतीत घेऊ आपण. 1 कॉइन टॉस. पहिली गोष्ट आहे 1 कॉइन टॉस. एक कॉइन टॉस केला असता. आता बघा बरं, एक कॉइन आहे, तुम्हाला माहिती आहे कॉइन टॉस केला असता, हेड टेल, टेल हेड भेटणार आहे. 2च गोष्टी भेटू शकतात, ठीक आहे. मग त्याचा नमुना अवकाश काय भेटेल, एस इज इक्वल टू हेड हेड. हेड हेड भेटेल का, नाही. काय भेटेल, हेड आणि फक्त टेल भेटेल. का, कारण एकच आहे. 2 असते तर हेड हेड टेल असं काहीतरी भेटलं असतं. तर याचे नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट किती आहे बघा बरं, याचे एन ऑफ एस इज इक्वल टू 2. सॅम्पल स्पेस झाला, नंबर ऑफ एलिमेंट्स काढले आपण, त्यातमध्ये पॉइंट्स काढले त्यातले. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो आहे यातलाच 1 डाय इज थ्रोन. 1 डाय इज थ्रोन. आता एक डाय जी आहे, तर ती फेकली असता, तर काय भेटते तुम्हाला, एक डाय फेकली असता, 1 2 3 4 माहिती आहे तुम्हाला, हे ना. तर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू भेटते 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. एक डाय फेकली असते, नंबर ऑफ द पॉसिबिलिटीज किती आहे, 6 भेटू शकतात तुम्हाला. म्हणजे त्यातमध्ये नंबर ऑफ द पॉइंट्स किती आहे, सॅम्पल स्पेसचे 6. बरोबर आहे. ठीक आहे. पण त्यांचा प्रश्न असा आहे का, तुम्हाला वेगवेगळं विचारलंय का त्यांनी. 1 कॉइन इज अ टॉस अँड 1 डाय इज थ्रोन सायमल्टेनियसली. जेव्हा आपण एक कॉइन टॉस केला असता आणि एक डाय अशी फेकली असता, तर त्याचा नमुना अवकाश आणि त्या ठिकाणी नंबर ऑफ द पॉइंट्स काय आहे, सॅम्पल पॉइंट काय आहे, ते तुम्हाला लिहायचे. चला बरं, लिहूया आपण मग. आता इथं हा प्रश्न जसा तसा लिहायचा आहे. 1 कॉइन टॉस अँड 1 डाय थ्रोन सायमल्टेनियसली. तर सायमल्टेनियसली काय लिहिणार रे, नमुना अवकाश काय भेटेल तुम्हाला, यस. हा, तर पहिले एच ला घ्या.
पहिले एच च्या सोबत 1 2 3 6 पर्यंत लिहा. 1 हेड H1 लिहितो ना, H2 लिहितो, H3 लिहितो, H4 लिहितो. याला ब्रॅकेट करू का असं? बरं वाटतं जर ब्रॅकेट केलं. हा हा H5 H6 झालं का? Hचं काम संपलं. आता टेल घ्या. टेल 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 आणि टेल 6. बरोबर आहे. आता मला सांगा, सॅम्पल स्पेस झाला आपला तयार करू. H ला राग नाही, सगळ्यांसोबत त्याचं नाव लिहिलं गेलं. टेलला सुद्धा राग नाही, त्याला सुद्धा सगळ्यांसोबत नाव लिहिलं गेलं. बरोबर आहे. किती आहेत बघा, हे 6 आणि 6 12. नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट्स काय आहे रे? 12. किती आहे? 12. दिस इज अवर आन्सर. समजलं? पहिले आपण एका सोबत काढला, टॉस केला, नंतर त्या डायला फेकलं, नंतर या दोघांना कंबाईन लिहिलं. कारण त्यांनी सांगितलंच प्रश्न असा होता, व्हेन कॉइन अँड डाय विच इज अ थ्रोन सायमल्टेनियसली. सायमल्टेनियस म्हणजे काय? सोबतच. हे लक्षात ठेवा. 2 digit number are formed using digit 2, 3 and 5 without repeating a digit. डिजिट कोणकोणते आहे? 2 आहे, 3 आहे आणि 5. तर तुम्हाला काय दिलेलं आहे? काही नंबर दिलेले आहे 2, 3 आणि 5. या नंबरला पुन्हा त्या नंबरची पुनरावृत्ती न होता तुम्हाला काय करायचं आहे? 2 digit म्हणजेच काय? 2 अंकी नंबर तयार करायचा आहे. 2 अंकी नंबर तयार करायचा कोणाच्या सहाय्याने? 2, 3 आणि 5च्या सहाय्याने. आणि त्याचं नाव कशा तुम्हाला लिहायचं आहे? फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ द सॅम्पल्स पॉइंट एन एस. तुम्हाला लिहायचं आहे कशाचा? याचा. 2 नंबर डिजिट त्याचा तयार करायचा आहे आणि त्याचे नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट किती होतात ते सुद्धा तुम्हाला राईट करायचे. तर एस इज इक्वल टू भेटते तुम्हाला. हा, तर इथे भेटेल तुम्हाला. आता आपल्याकडे नंबर 2, 3, 5 आहे. 2, 3 आणि 5 आहे. बरोबर आहे. आता पहिले 2 ला घेऊन टाकू. घेतला 2. पुढची संख्या काय आहे? 3. लिहिलं 23. हा, नंतर काय होते? 2 जशाची तसा. नंतर त्याच्या पुढची संख्या कोणती आहे? 5. 25 झालं. 2चं काम संपलं. आता 3 ला घ्या. 3 ला कोणासोबत लिहायचंय? 2 सोबत. ठीक आहे. नंतर 3 ला कोणासोबत लिहायचंय? 5 सोबत. झालं. 3चं बी काम संपलं. नंतर आहे 5. 5 ला लिहा. 5 2 5 5 5 3 5. ओके. हा. ठीक आहे. मग इथे आहे आपला पॉइंट झाला पा. 23, 25, 32, 35, 52 आणि 53. समजलं? मग या हा झाला सॅम्पल स्पेस. आता नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट काय रे यातमध्ये किती आहेत सांगा? 6 इज इक्वल टू 6. मोजले तुम्ही 1 2 3 4 5 6. द arrow is rotated and it stops randomly on the disk. एक डिस्क आहे गोल. त्या गोल डिस्क वर काही कलर्स लिहिलेले आहे आणि त्या कलर मध्ये किती कलर्स आहेत? 6 कलर्स आहेत. आणि तो काय? एक ॲरो आहे. ॲरो म्हणजे एक बाण आहे. ठीक आहे. रोटेट होतोय तो. एक डिस्क आहे त्याच्यावर तो जसं की आपल्या घड्याळ असते त्यामध्ये असं गोल फिरतो आहे. फाइंड आउट द विच कलर मे इट मे स्टॉप. आता हा जो ॲरो आहे तो असा गोल फिरणार आहे या कलरवर. एकदा रोटेट सुरुवात केली, फिरायला सुरुवात केली तर तो या रंगापैकी कोणत्या रंगावर येऊन थांबेल हे तुम्हाला सांगायचं. तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकता. कारण हे रॅन्डम आहे ना. रॅन्डमली तो फिरवला असता ॲरो तो या कलरपैकी 6 कलरपैकी कोणत्या एका कलरवर जाऊन तो थांबणारच आहे. म्हणून त्याचा जो सॅम्पल स्पेस आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. नंबर ऑफ द सॅम्पल्स पॉइंट सुद्धा त्यातमध्ये किती आहे तर ते सुद्धा तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. तर तुम्हाला लिहायचं आहे एस इज इक्वल टू काय लिहायचं तुम्हाला? एस इज इक्वल टू देर आर द असं म्हणता येईल. देर आर हाऊ मेनी कलर्स? 6. 1 2 3 4 5 6. 6 कलर्स. रॅन्डमली जेव्हा तो ॲरो त्याच्यावर फिरेल तर कोणता तरी एक कलर त्यावर दिसणार आहे. तर ते सगळे कलर्स आपल्याला दिसतील. तर देर आर 6 पॉसिबिलिटीज. नाही, 6 कलर. देर आर 6 कलर्स ऑन डिस्क. डिस्क वर किती आहेत? 6 कलर्स आहेत. and hence the arrow which stops
एनीवन कलर ऑन डिस्क वर असलेल्या कोणत्या तरी एका रंगावर तो थांबणारच आहे. मग त्याला सॅम्पल स्पेस आपण लिहिणार एस इज इक्वल टू रेड, येलो, ग्रीन, ब्ल्यू, ऑरेंज, पर्पल. बरोबर आहे. झाले सगळे 6 रंग. 1 2 3 4 5 6 झाले. हे सगळ्यांची मी फक्त शॉर्टकट मध्ये त्यांचे नाव लिहिले. रेड, येलो, ग्रीन, ब्ल्यू, ऑरेंज, पर्पल यापैकी कुठेतरी थांबणार आहे. हा सॅम्पल स्पेस आहे. नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट किती आहेत त्यामध्ये? 6. किती आहेत? 6. समजलं तुम्हाला? आन्सर लिहिणार असं व्यवस्थित. इन द मंथ ऑफ द मार्च 2019 मध्ये बघा काय तर इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डे ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे तो सांगतो आहे, लक्ष द्या इकडे. इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. तो म्हणतो आहे मार्च 2019 चा महिना आहे. त्या महिन्यामध्ये तुम्हाला डेज म्हणजेच दिवस तो शोधायचा आहे की ज्याची तारीख, ज्याची डेट ही मल्टिपल आहे, च्या पटीत आहे. कोणाच्या? 5च्या पटीत असलेल्या तारखा आहेत. असे तुम्हाला दिवस लिहून काढायचे आहे. असे त्यांचे नमुना अवकाश लिहायचा आहे. आणि किती त्याच्यामध्ये नमुना अवकाशामध्ये त्या दिवस आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लिहायचे. नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. सॅम्पल पॉईंट लिहायचा त्यासाठी आणि त्यामधला ते नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट सुद्धा त्या ठिकाणी लिहायचे. आता तुम्हाला माहित आहे कोणकोणत्या तारखा आहेत की ज्या, आता मी कॅलेंडर जे दिले आहेत त्या पद्धतीने लिहून घेतो आपण. बघा किती दिलेले आहेत? एक 5 आहे. ठीक आहे. दुसरी आहे 10, पुढे 10 इकडे. ठीक आहे. त्यानंतर आहे 15, त्यानंतर 20 आहे आणि 25 आहे आणि 30 आहे. ठीक आहे. अशा ह्या तारखा दिलेल्या आहेत. मग आपण लिहू 10, 15, 20, 25 आणि 30. तर किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 6 संख्या आहेत. आणि त्या कोणकोणत्या तारखेला आलेल्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या. कोणकोणत्या दिवसाला पण इथे लिहिले 5, 10, 15, 20, 25, 30. आता हे ज्या तारखा आहेत त्यांचा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे की ते म्हणत आहे की कोणत्या तारखेला, कोणत्या दिवसाला 5च्या पटीमध्ये तारखा आहेत त्या तुम्हाला दिवस लिहायचे. चला मग आपण त्याचा नमुना अवकाश लिहूया. तर तो नमुना अवकाश असेल चला 5 तारीख बघा कुठे आहे तर ट्यूजडेला. ट्यूजडेचा आपण काय लिहिणार? TH. ओके, फक्त एवढं लिहू. त्यानंतर 10 तारीख बघा कोणता? संडे. SUN. संडे. त्यानंतर काय आहे? 15 तारीख किती कशी? फ्रायडेला आहे. FR आहे. त्यानंतर 20 काय आहे? वेडनेसडे आहे ना. पुढे 25 तारीख कितीला आहे? मंडे. आणि लास्ट आहे आपला सॅटरडे. ठीक आहे. तर इथे झालं आता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही दिवस आहेत कोणकोणत्या दिवशी त्या 5च्या पटीमध्ये असलेले तारखा ज्या आहेत तर असतील तर ते आपण इथे नमुना आकाश त्याच्यासाठी लिहिला. ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेडनेसडे, मंडे आणि सॅटरडे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला भेटते आहे ज्याची नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट जो आहे तर NS भेटत आहे किती? 6. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. इथपर्यंत. आता राहिला विषय. आता मला याच्यामध्ये काहीतरी थोडीशी ऍडिशनल गोष्ट तुम्हाला सांगायची की नेमकं कॅलेंडर जे असते तर कोणत्या महिन्यात किती दिवस असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला चार्ट दिलेला असेल असं थोडी राहणार आहे. समजा तुम्हाला मार्च महिना आहे असं इथं ऑलरेडी बुक मध्ये दिलंच आहे म्हणून ते आपण लिहू शकलो. पण तेच जर का तुम्हाला दिलेलंच नसेल तर मग ते शोधायचं कसं? प्रश्न पडतो की नाही हा? तुम्हाला काय माहित? हे जर का चार्टच दिला नसता, नुसतं म्हणलं असतं मार्च 2019 तुम्हाला महिना दिलेला आहे, त्यामध्ये 5च्या पटीमध्ये असलेले जे काही तारखा आहेत त्याची कोणकोणते दिवस त्या ठिकाणी असतात ते आपल्याला लिहायचे. ठीक. दिलेलं नाहीये तर मग त्या महिन्यामध्ये तारीख म्हणजे दिवस किती असतात हे तर आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यासाठी एक ट्रिक्स असते बघा. तर असं करायचं. ठीक आहे. सगळ्यांनी असं करायचं. तर इथे पहिले जो टेकडी भाग असतो ना तर तो असतो 31चा. 31चा असतो हा टेकडी भाग म्हणजे 31. आणि गड्ड लागला म्हणजेच काय? त्यानं एक न कमी झाला आहे की नाही? एक लक्षात घ्यायचं. एक न कमी झाला किंवा त्या गड्ड्यामध्ये
महिना असतो 30चा किंवा 29 किंवा 28चा महिना असतो असं आपल्याला समजायचंय. जनरली सगळेच महिने 30चे असतात, फक्त एकच महिना जो आहे तर तो आपला 28चा किंवा 29चा राहतो. त्याचं नाव माहित आहे तुम्हाला? फेब्रुवारी. बरोबर आहे. ते लीप वर्षामध्ये 29 होतो, नॉर्मल इयर मध्ये तो 28चा राहतो. हे तुम्हाला माहिती आहे का नाही? मग आता आपण मोजणार. जानेवारी महिन्याला टेकडीवर आला याचा अर्थ किती दिवस आहेत? 31 आहे. त्या महिन्यात 31. गड्ड्यात गेल्याच्या नंतर फेब्रुवारी महिना 28 किंवा 29. लीप वर्ष असला तर 29 आणि साधा असला तर 28. नंतर मार्च 31. नंतर खाली एप्रिल 30, मे 31, नंतर जून 30, जुलै 31. आता वापस येताना गड्ड्यात नाही घुसायचं, त्याच्यावरच डबल पुन्हा. जुलै 31 आहे का नाही? जुलै झाला की ऑगस्ट सुद्धा 31, त्याच्यावरच सुरुवात करायची, त्याच्यापासूनच सुरुवात करायची वापस मोजायला. हा, जुलै 31 आणि ऑगस्ट पण 31, नंतर गड्ड्यात यायचं. हा, सप्टेंबरला किती? 30 सप्टेंबर. ऑक्टोबर 31 ऑक्टोबर. गड्ड्यात गेले नोव्हेंबर 30 नोव्हेंबर आणि टेकडीवर आलो 31 डिसेंबर. समजलं तुम्हाला कसं येतात? याच्यावरनं तुम्ही त्या महिन्यामध्ये असलेले दिवस तुम्ही काढू शकता, जेणेकरून तुम्हाला आन्सर्स फाइंड आउट करायला सोपं जाईल. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवायचं, जुलै महिना ऑगस्ट महिना शेवटचा आहे ना, तर तो 31चाच असतो. आणि एक गोष्ट कुठं? फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप वर्ष पाहायचं. आता हे लीप वर्ष आहे का? याचा अर्थ किती? फेब्रुवारी महिन्यात किती असले पाहिजे? 28. ठीक आहे. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. एक आपल्याला रोड सेफ्टी कमिटी आपल्याला बनवायची आहे. आणि रोड सेफ्टी कमिटी बनवायची ऑफ 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. 2 मुलं आणि 2 मुली यांची आपल्याला रोड सेफ्टी कमिटी बनवायची आहे. कंप्लीट द फॉलोइंग अँड टू राईट द सॅम्पल स्पेस. तर त्या ठिकाणी खालच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत, त्या लिहायच्या आहेत आपल्याला. तर पहिले काय दिलेलं आहे? पहिली आहे कमिटी ऑफ 2 बॉईज. आता बॉईज, पहिले जे बॉईज आहेत त्यांचं नाव दिलेलं काय? B1 B2 दिलेलं आहे. बरोबर आहे. तर कमिटी ऑफ 2 बॉईज साठी काय असणार आहे? B1 B2. चला, दुसरं काय आहे? कमिटी ऑफ 2 गर्ल्स काय असणार आहे? G1 G2. 2 असताय. 2च्या वरती आहे का मुली? नाही. 2च्या वरती मुलं आहेत का? नाही. तर कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल्स. आता तुम्हाला काय करायचंय? एक मुलगी आणि एक मुलगा त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये घ्यायचा आहे, असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं. आता बघा बरं, पहिले एक लिहून दिलेलं आहे, B1 G1 आहे. तर B1 जसं तसा लिहायचा. त्या B1 सोबत कोण? G2, दुसऱ्या नंबरची गर्ल. त्यानंतर 2 बॉईज दिलेले आणि 2 गर्ल्स दिलेले आहे, म्हणून त्यांची कमिटी दोघांची बनवली B1 B2 आणि दुसऱ्यांची बनवली G1 G2. एक कमिटी बनवायची आपल्याला अशी की त्यामध्ये काय आहे? एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. 1 गर्ल्स आणि 1 बॉईज. तर आपल्याला B1 G1 दिलेला आहे. तर B1 जशाच त्याला लिहिला, G2 जसा लिहिला. आता B इथे लिहिणार आपण B2 G1 आणि तिसरा आहे B2 G2. ठीक आहे, ही आपली एक कमिटी तयार होईल. आणि या सगळ्यांसाठी आपल्याला एक नमुना अवकाश जो आहे, सॅम्पल स्पेस तुम्हाला बनवायचा आहे. तर तो सॅम्पल स्पेस बनेल S इज इक्वल टू काय बनेल तुम्हाला? B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2, त्यानंतर B2 G1 आणि लास्ट आहे B2 G2. ठीक आहे, हे सर्व आपण नमुना अवकाश लिहिला. ठीक आहे, आणि एवढं सांगितलं होतं त्यांनी, काय आपल्याला सॅम्पल स्पेसेस लिहा म्हणलं होतं त्यांनी. आता त्याच्या पुढे आपल्याला नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस जी आहे तर ते लिहायला सांगितलेलं आहे का? NS लिहायला सांगितलेलं आहे का? नाही. फक्त जेवढा सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं तेवढ्यापर्यंत यायचं. हे बघा, राईट द सॅम्पल स्पेस S लिहायला सांगितलं, तो लिहिला आपण एवढा. ठीक आहे, समजलं तुम्हाला?